श्रावण स्पेशल एक अशी रेसिपी जी तुम्ही बनवायलाच हवी. खूप चविष्ट लागते आणि तुम्हाला खरं सांगू का, एकदा का तुम्ही ही बनवून पाहिलीत ना, घरातल्या सगळ्यांना आवडणार आहे. बरं प्रसादासाठी सुद्धा चालणार आहे बरं का. गुळाचा शिरा तर तुम्ही बनवून कदाचित खाल्ला सुद्धा असेल. पण केळ घालून गुळाचा शिरा तुम्ही कधी बनवलाय का? अहो असला जबरदस्त लागतो ना, चवीला अप्रतिम लागतो. प्रसादाच्या शिऱ्यानंतरचा हा जर दुसरा शिरा तुम्ही म्हणालात ना, तरी सुद्धा चालेल. एखाद्या दिवशी नैवेद्यासाठी बनवा किंवा उपवास सोडताना तुम्ही बनवू शकता. उपवासाला काहीतरी गोडधोड हवं असतं की नाही, अशा वेळेस सुद्धा हा शिरा खूप कमालीचा जाईल आणि बनवायला तसा फार अवघड सुद्धा नाहीये. तर सगळ्यात आधी आपल्याला एक काम करून ठेवायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून गूळ घेतलाय. गूळ असा चांगला चिरून घेतलेला आहे. आता जेवढा गूळ आहे ना, त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं किंवा थोडंसं गरम असेल तरी सुद्धा चालेल. डायरेक्ट तुम्ही गॅसवरती पातेल्यामध्ये गूळ आणि पाणी घालून थोडंसं ढवळत राहिलात तरी सुद्धा हा आपल्याला गूळ मेल्ट करता येईल. गरम पाणी घातलंय की जेणेकरून आपल्याला लगेचच विरघळून घेता येईल. जर गॅसवरती चढवलं असता तर मग थोडीशी शंका राहते ना की गूळ शिजेल की काही म्हणून. आता एका कढईमध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे. 1 वाटी रव्याला 1 वाटी बरोबर गूळ घ्यायचा. हे समीकरण तुम्ही लक्षात ठेवा आणि गुळाच्या दुप्पट आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचंय. आता 1 वाटी भरून रवा घेतलाय. रवा तुम्ही इथं मध्यम जाडीचा घ्या किंवा थोडासा जाडसर असणारा घेतलात ना, तरीसुद्धा शिरा चांगला दाणेदार तरीसुद्धा मऊसूत असाच होतो. सुरुवातीला तूप न घालताच 2-3 मिनिटांसाठी असाच चांगला कडकडीत गरम होईपर्यंत रवा भाजून घेतला. आता यानंतर 2 गच्च चमचा भरून यामध्ये मी तूप घातलंय. आता तुपासोबत सुद्धा आणखीन 3-4 मिनिटांसाठी रवा चांगला भाजून घेऊ. जाड रवा आहे, थोडासा जास्त वेळ लागतो. बारीक रवा असता तर पटकन भाजला गेला असता. आता हा रवा आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचा असतो. मग कसं ना आतमध्ये पर्यंत व्यवस्थित रसरशीत सुद्धा होतो आणि चव सुद्धा चांगलीच येते. तर सलग 3-4 मिनिटांसाठी मी रवा इथे भाजून घेतलाय. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एक 7-8 मिनिटं तरी मी भाजला असेल. रवा कढईमध्ये संपूर्ण साईडला केला, गॅसची फ्लेम लो केली. आता अगदी अर्धा चमचा यामध्ये मी तूप घातलंय आणि आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे काही तुम्हाला सुका मेवा आवडतो ना, तो तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथे मी घातलेला आहे काजू आणि बदाम. मनुके सुद्धा घालणार आहे, पण थोडेसे काजू बदाम भाजून घेतले ना, की मग आपण मनुका घालूयात. आता इथे बघा अगदी 1 मिनिटभरामध्येच हलकासा काजूला रंग आलेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं मनुके घालणार आहे आणि मनुके घालून अगदी एक अर्धा मिनिटांसाठी मी परतून घेणार. आता हे चांगले आपल्याला परतून झाले, की मग आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सगळे मिसळून घ्यायचे. म्हणजे कसं ना एकत्रच सगळं परतून घेतलं, की वेगवेगळी भांडी खराब करायची गरज नाही. जर तुम्हाला कुरकुरीत असे शिऱ्यामध्ये ड्रायफ्रुट्स आवडत असतील ना, तर मग वेगळे नंतर तुम्ही भाजून वरून नुसते टाकले तरीसुद्धा चालेल किंवा या पद्धतीने तुम्ही करणार असाल, तर कसंही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता ना चांगलं परतून झालं, मिसळून घेतलं, की मग आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ना, ते यामध्ये घालू. आता तुपामध्ये खमंग असा रवा भाजून झालेला आहे आणि सोबतच आपले हे सुकामेवा सुद्धा चांगला भाजून झालाय. हा साईडला काढून ठेवूयात आणि आता थोड्याशा तुपामध्ये साधारण 1 चमचाभरच तूप घेतलंय. यामध्ये एक मोठ्या आकाराचं केळ घेतलं होतं. याच्या अशा चकत्या करून घेतल्यात. या चकत्या आपल्याला चांगल्या यामध्ये परतून घ्यायच्यात. सुरुवातीला काय करायचं लोच फ्लेम ठेवायची, अजिबात वाढवायची वगैरे गरज नाही. लो फ्लेमवरतीच तुपामध्ये चांगल्या आधी परतून घेतल्या ना, की मग आपोआप त्या सॉफ्ट पडतात आणि मग अशा थोड्याशा दाबल्या आणि मग छान अशा मऊ पडतात. दाबल्या की लगेचच असा याचा चुरासुद्धा होतो म्हणजे मस्त अशा मऊसूत होतात. आता तुम्ही इथे बघा मऊसूत अशा सगळ्या चकत्या झालेल्या आहे. बऱ्याचदा आपल्याला भीती वाटते, की केळ जर घातलं तर आपला शिरा कदाचित काळा पडू शकतो. तर मग यासाठी हा तुम्ही उपाय करू शकता. म्हणजे थोड्याशा तुपामध्ये चांगला असा मऊ होईपर्यंत चांगलं असं केळ परतून घ्यायचं आहे. साधारण 3-4 मिनिटांसाठी असं केळ परतून घेतलं आणि छान मऊसूत असं करून घेतलेलं आहे. आता जो रवा आणि काजू बदाम आपण भाजून ठेवलेले आहेत ना, ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे सुद्धा केळ्यांच्या या मिश्रणामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं. व्यवस्थित मिसळून घ्या म्हणजे मग काय होईल ना, मध्येच केळी तुम्हाला लागणार नाही. एकसारखी मिसळली गेली, की मग एकसारखी चवसुद्धा येते. आता एकदा का चांगलं मिसळून झालं, की मग आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं, ते यामध्ये आपल्याला घालायचंय. तर थोडं-थोडं न घालता एकदम सगळं पाणी यामध्ये घालायचंय. जर तुम्हाला असं वाटलं, की गुळामध्ये खडा आहे, कचरा आहे, तर तुम्ही गाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता. यावेळेस मात्र गॅसची फ्लेम आपली लोच असायला हवी. आता लगेचच हात चालवायचा आहे आणि पटापट हे सगळं मिश्रण चांगलं मिसळून घ्यायचं. पाणी कोमट नसेल, थंड झालेलं असेल तरीसुद्धा चालणार आहे.
आता जसं-जसं आपण ढवळत जाऊ, तसं-तसं रवासुद्धा चांगला फुलायला सुरुवात होईल आणि गुळाचं पाणी सगळं तो शोषून घेईल. आता जोपर्यंत आपल्याला थोडासा रवा फुलल्यासारखा वाटत नाही, हे मिश्रण जे आहे ते घट्ट वाटत नाही, तोपर्यंत ढवळत राहायचं आहे. तर साधारण 1 मिनिटभरामध्येच असं मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि रवा चांगलाच फुलायला सुरुवात होते. या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला कमीच करायची आहे आणि कमी फ्लेम करून यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 2 मिनिटांची वाफ द्यायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात मीडियमसुद्धा नको आणि हायसुद्धा नको. 2 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढून पाहिलं. मस्त असं तूप वरती सुटलेलं आहे आणि रवा बऱ्यापैकी फुललेला सुद्धा आहे. पण अजून हे मिश्रण तुम्हाला पातळच दिसत असेल, कारण आपण फक्त 2 मिनिटांचीच वाफ दिलेली आहे. सगळं चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये घालूयात अगदी 1 छोटा चमचा भरून वेलची पावडर किंवा तुम्हाला जर जायफळ पावडर यामध्ये घालायची असेल तरीसुद्धा छान स्वाद येईल. घातलेली पावडर चांगली मिसळून घेऊयात आणि पुन्हा एकदा गॅसची फ्लेम लो करून फक्त 1 मिनिटांसाठी वाफ देऊयात. 1 मिनिटानंतर मात्र गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5-7 मिनिटांसाठी असंच झाकण आपल्याला यावरती ठेवायचंय आणि 5-6 मिनिटामध्ये छान असा शिरा आपला मुरला जातो. रवासुद्धा छान असा फुलला जातो. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रवा फुललेला आहे. सुगंधही खूप छान येतोय. रवा तितकाच मऊसूत झाला, पण तेवढाच तो मोकळा-मोकळा आणि छान दाणेदार सुद्धा वाटतोय. आणि अशा पद्धतीने गरमागरम शिरा तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा किंवा उपवासाच्या दिवशी श्रावण चालू आहेत, भरपूर आपले उपवास असतात किंवा नैवेद्यासाठी असा शिरा नक्की ट्राय करून पहा. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त-मस्त खात रहा.